गुड मॉर्निंग एव्हरीवन. एपी इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मी अक्षय पाटील तुमच्यासाठी घेऊन आलोय MPSC 2023 मध्ये जो आपला पेपर 1 झाला त्या पेपर 1चं सोल्युशन. ओके, तर आपण सक्सेसफुली मित्रांनो मागचा क्वेश्चन कंप्लीट केला. त्या क्वेश्चन मध्ये आपण काय बघितलं की आपल्याला MDM मेथड सांगितलेली होती आणि मी तुम्हाला तेच सांगितलं की क्वेश्चन 4 हा अतिशय सोपा क्वेश्चन होता. ज्याने अटेम्प्ट केला असेल आणि ज्याचं बरोबर असेल सर्वात महत्त्वाचं त्याला 40च्या 40 मार्क त्या क्वेश्चनचे भेटले असतील. कारण की क्वेश्चन 4 मधला A हा थिअरी होता, अतिशय सोपा कॉमन प्रश्न होता. त्याच्यानंतर क्वेश्चन 4 मधला B हा MDM मेथडवर विचारला होता, तोही सोपा होता. आणि सोन्याहून पिवळं म्हणजे क्वेश्चन 4 मधला C जो आहे तो आपल्याला इन्फ्लुएन्स लाईन डायग्रामवर अतिशय बेसिक आणि एकच पॉईंट विचारला होता. मला तरी वाटतंय की कदाचित त्यांना तेवढं मोठं वाटलं असावं इन्फ्लुएन्स लाईन डायग्राम, म्हणून त्यांनी 10 मार्काला एकदम इवलूसं विचारून घेतलं. एकदम छोटंसं त्यांनी आपल्याला विचारलं. आपल्याला फक्त मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट काढायला लावली मित्रांनो. पण ओनली मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट काढणं तर त्याच्यात सुद्धा आपल्याला ॲटलिस्ट 2 केसेस तरी दाखवायचे होते त्यांना. केसेस म्हणजे काय मी तुम्हाला सांगेल. आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं इन्फ्लुएन्स लाईन डायग्राम अतिशय सोपी आहे मित्रांनो, अतिशय सोपा टॉपिक आहे. मग त्याच्यात तुम्ही बीम्सचा रिॲक्शन्स काढायच्या म्हणू नका, तुम्ही शेअर फोर्स म्हणू नका, मॅक्झिमम पॉझिटिव्ह मॅक्झिमम निगेटिव्ह शेअर फोर्स, मॅक्झिमम पॉझिटिव्ह मॅक्झिमम निगेटिव्ह बेंडिंग मुवमेंट. त्याच्यानंतर अजून त्याच्यात काय विचारलं जातं तुम्हाला की कोणत्या तरी एका पॉईंटला शेअर फोर्स, ठीक आहे ते झालं. त्याच्यानंतर मॅक्झिमम पॉझिटिव्ह मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट पण झाली. त्यानंतर मुव्हिंग लोड असतो, पॉईंट लोड असतात, UDL असते, हाफ UDL असते, कधी फुल स्पॅनची UDL असते. अशा प्रकारे आपल्याला त्यांनी दिलेला असतं. आणि ट्रसचा थोडासा कॉम्प्लिकेटेड पार्ट आहे तो ट्रसचा, पण तोही सोपा आहे मित्रांनो. एकदा समजलं का सगळं सोपं जातं. परत एकदा सांगतोय, इथं मी तुम्हाला इन्फ्लुएन्स लाईन डायग्राम बद्दल कोणतंही थेअरी शिकवणार नाही किंवा ती मेथड शिकवणार नाही. आपली ही सिरीज आपण जी यूट्यूबवर लॉन्च केली ती फक्त पेपर 1चं व्हिडिओ सोल्युशन आहे मित्रांनो. त्या व्हिडिओ सोल्युशनची PDF ऑलरेडी तुम्हाला भेटलेली असेल. ती केव्हा भेटेल? जेव्हा तुम्ही आपल्या वेबसाईटवर जाणार, तिथे हा MPSC पेपर 1 डिस्क्रिप्टिव्हच्या व्हिडिओ सोल्युशनचा जो फ्री कोर्स आहे त्या फ्री कोर्सला एनरोल करणार. त्या कोर्समध्ये तुम्हाला ती PDF भेटेल जिच्यात आपण पेपर 1चं स्ट्रक्चरल सगळे पूर्ण पेपर 1चं सोल्युशन तुम्हाला तिथे न्यूमरिकल्सचं दिलेलं आहे. ओके, एक मिनिट हा. ठीक आहे, बघा लक्ष द्या. आता आपल्याला त्याच्यामध्ये पूर्ण पेपर 1चं मी तुम्हाला सोल्युशन दिलेलं आहे. त्याची PDF तुम्हाला तिथून डाउनलोड करायला भेटेल. वेबसाईटवरूनच PDF डाउनलोड करा मित्रांनो, ती अपडेटेड असेल. अजूनही कोणी तो कोर्सला एनरोल केला नसेल, तो फ्री कोर्स आहे मित्रांनो, एनरोल करा. तिथे तुम्हाला व्हिडिओ लाईफ टाईम अवेलेबल असणार आहे. जितके पण देव करू तुम्हाला एवढे वर्ष लागू नाही MPSC द्यायला. तुम्ही फर्स्ट अटेम्प्टमध्येच निघून जावं 2024लाच. पण जागा कमी आहे मित्रांनो, प्रत्येकच जण 45 जागेत फिट होणार नाही. पण काळजी करायची नाही, याच्यानंतर जागा वाढणारच आहे नक्की. आणि ह्याही ॲडमध्ये वाढू शकतात जर त्यांना वाढवायचे असेल तर तुम्हाला लाईफ टाईम तिथे पेपर 1चं सोल्युशन भेटणार आहे. सिमिलरली 24चा पण पेपर होईल, त्याचं सुद्धा सोल्युशन तिथेच ॲड होईल मित्रांनो. म्हणून महत्त्वाचं आहे की त्या कोर्सला तिथे एनरोल करा वेबसाईटवर. कदाचित यूट्यूबवरून निघून जाऊ शकतो आपला कोर्स, तर वेबसाईटवर तो असणार आहे, आपल्या मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये असणार आहे. वेबसाईट आणि मोबाईल ॲप्लिकेशनची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. लाईव्ह कोर्स चालतो मित्रांनो हा वेबसाईटवर. नक्कीच वेबसाईटला व्हिजिट करा आणि कोर्सला एनरोल करा. आता लाईव्ह लेक्चर्सचं नोटिफिकेशन तुम्हाला पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल पण, त्याची पण लिंक आपण खाली दिलेली आहे. त्या टेलिग्राम चॅनलवर आपण प्रिलिम्ससाठी तुम्हाला मटेरियल प्रोव्हाइड करतोय, जे की स्वतः मी काढलेल्या नोट्स आहे करंट अफेअरच्या, आणि नक्कीच त्या तुम्हाला कामात येतील मित्रांनो. तर ते टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तिथे तुम्हाला आपल्या प्रिलिम्ससाठीच्या नोट्स प्लस आपल्या MPSC मेन्ससाठीच्या डिस्क्रिप्टिव्हसाठीच्या नोट्स तुम्हाला तिथे बघायला भेटतील आणि लाईव्ह क्लासेसचे नोटिफिकेशन तुम्हाला तिथे येत जातील. नक्कीच या गोष्टीचा फायदा घ्या मित्रांनो, सगळं तुमच्यासाठी चाललंय. आता आपण आपल्या क्वेश्चनकडे वळूया. बघा लक्ष द्या. तर आपल्याला क्वेश्चन 4 मधला C अतिशय सोपा होता. तुमच्याकडे 2 गोष्टी पाहिजे लेक्चर बघताना.
कॅल्क्युलेटर पाहिजे आणि दुसरं क्वेश्चन पेपर पाहिजे. मी क्वेश्चन लिहित बसणार नाही, मी डायरेक्ट गिवन डाटा लिहितो. क्वेश्चन माझ्या समोर आहे खाली, मी क्वेश्चन बघतोय, तुम्ही पण बघा. आपल्याला काय सांगितले, 2 व्हील लोड सांगितले, एक 80 किलो न्यूटनचा आणि एक 120 किलो न्यूटनचा. त्याच्यामधली स्पेसिंग 3 मीटर अपार्ट दिली आहे आणि तो बीमवर फिरतोय. म्हणजे काय आपल्याला बघा, 2 व्हील लोड सांगितले, एक असा आणि एक असा. हा समजा 80, हा 120 आहे. समजा मी कोणताही कुठं 120 किलो न्यूटन, हा 80 किलो न्यूटन आणि यांच्यामधली स्पेसिंग 3 मीटर आहे. ओके. त्याच्यानंतर आता बीम आपल्याला कितीचा दिलेला आहे, एक सिम्पली सपोर्टेड बीम दिला आहे. त्याची लेंथ तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये बघायला भेटेल 12 मीटर. ओके. क्वेश्चन पेपरमध्ये लेंथ किती भेटेल, 12 मीटर. तर आपल्याला हा बीम दिलेला आहे, सिम्पली सपोर्टेड आहे. अतिशय सोपा प्रश्न होता मित्रांनो, ज्याची लेंथ आपल्याला त्यांनी दिली आहे 12 मीटर. याला समजा आपण ए म्हणूया, याला बी म्हणूया. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला काय दिलेलं आहे त्यांनी, की फाइंड दी मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट ॲट 4 मीटर फ्रॉम लेफ्ट सपोर्ट. आता ह्या लेफ्ट सपोर्ट पासून तुम्हाला 4 मीटर डिस्टन्स घ्यायचं आहे. लेफ्ट सपोर्ट पासून 4 मीटर डिस्टन्स घ्यायचं आहे, 4 मीटर. त्याला समजा सी मानू आणि ह्या पॉइंटला तुम्हाला मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट सांगायची, म्हणजे बीएम मॅक्स ॲट सी. बीएम मॅक्स ॲट सी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. असा प्रश्न विचारला आहे त्यांनी युजिंग इन्फ्लुएन्स लाईन डायग्राम. बस एवढाच प्रश्न होता मित्रांनो. अतिशय सोपा असा प्रश्न होता. ज्याला ते कळाला असेल, ज्याला MDM पण येत असेल, तोही सोपा क्वेश्चन होता. आणि ज्याला थेरी पण येत असेल त्यांनी नक्कीच 40 मार्क घेतले असेल. आणि 40 मार्क त्यांना द्यावाच लागतील. थेरीमध्ये थोडेसे मार्क कमी करू शकता, पण हे याचे 10 आणि तो आय थिंक 15 मार्काचा असेल, तर 15 10 25 मार्क तरी तुमचे कन्फर्म. किंवा हाही 15ला असेल तर बघा तुम्ही माझ्याकडे क्वेश्चन लिहिलेला आहे. तो ॲक्च्युली क्वेश्चन पेपर आता माझ्याकडे नाही आहे, पण क्वेश्चन लिहिलेला आहे माझ्याकडे, तो मी बघतोय. तुम्ही क्वेश्चन पेपरमध्ये चेक करू शकता की किती मार्क्सला हा विचारला होता. 10 ते 15ला असेल तर नक्कीच त्याचे पूर्ण मार्क भेटतील मित्रांनो, जर इन्फ्लुएन्स लाईन तुम्ही केली असेल तर. आणि माझ्याकडून जर शिकला तर अतिशय सोपी इन्फ्लुएन्स लाईन आहे मित्रांनो. स्ट्रक्चर अनालिसिसच्या पार्टमध्ये आपण इन्फ्लुएन्स लाईन डायग्राम पोरांना पूर्णपणे शिकवणार आहे. अतिशय सोपी. जेवढं पण स्ट्रक्चर तुम्ही माझ्याकडून शिकणार ना, तुम्हाला कधीच विसरणार आहे मित्र. डायरेक्ट तोंडपाठ. आत्ताच तुम्ही ह्या क्षणाला मला स्टेप विचारल्या की सांग मला 2way स्लॅबची स्टेप, सांग मला बायॲक्शियल कॉलमची स्टेप, सांग मला टेन्शन मेंबर कसा डिझाईन करतात स्टीलमध्ये. कोणी विचारलं सांग मला स्टिफनेस मेथडची स्टेप सांग, कोणी विचारलं कॅस्टिग्लियानोज फर्स्ट थेरम सांग. कोणत्याही तुम्ही स्ट्रक्चरच्या कोणत्याही सब्जेक्टच्या मला स्टेप विचारा, त्या माझ्या पाठ आहे. ओके. आणि इथं आहे. हो, म्हणजे जे मी शिकवतो ते तुम्हाला इथं घ्यायचं आहे. इथं बिलकुल घ्यायचं नाही. इथल्या गोष्टी का देतात, धोका देतात. का देतात, धोका देतात. इथल्या गोष्टी धोका देतात, इथं घ्यायचं मला. ओके. आणि मी सुद्धा ते इथं घेतलंय, म्हणून आत्तापर्यंत माझ्या लक्षात आहे. कळालं असेल मित्रांनो तुम्हाला, सगळं इथून चालायचं आहे आपल्याला. इथून चालायचं नाही, नाही तर आपला लॉस होणार आहे. इथून चाललं नेहमी फायदा होणार आहे. लक्ष द्या. आता आपल्याला मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट डायग्राम काढायची. आता तरी मी शिकवणार नाही म्हटलं तरी पण मी थोडंसं सांगून देतो तुम्हाला. अतिशय सोपं मित्रांनो. इन्फ्लुएन्स लाईन डायग्राम अवघड नाही. काय करायचं आपल्याला, फक्त समेशन ऑफ फोर्स इंटू ऑर्डिनेट, फोर्स इंटू कॉर्डिनेट काढायचे. ते फोर्स घ्यायचा, त्यांनी मल्टिप्लाय करायचं, संपलं. मग तुम्हाला बेंडिंग मोमेंट विचारो मॅक्झिमम, तुम्हाला ते रिॲक्शन्स विचारो, तुम्हाला ते शिअर फोर्स विचारो, इन्फ्लुएन्स लाईन डायग्राममध्ये काही विचारलं, एकच तुम्हाला म्युलर्स ब्रेसिलिव्ह प्रिन्सिपल यूज करायचं आहे. समेशन ऑफ फोर्स इंटू कॉर्डिनेट. ओके. एवढं सोपं. याच्या व्यतिरिक्त इन्फ्लुएन्स डायग्राम नाहीच आहे. तुम्हाला कोणी काय शिकवलं असेल मला माहिती नाही, पण म्युलर्स ब्रेसिलिव्ह प्रिन्सिपल, समेशन ऑफ फोर्स इंटू कॉर्डिनेट, याच्या व्यतिरिक्त काहीच नाही मित्रांनो इन्फ्लुएन्स लाईन डायग्राम. ट्रस्ट मी. चला लक्ष द्या. आता आपल्याला काय करायचंय, आता बघा आपल्याला लोड दिलाय, तो मूव्ह होतोय, तो लेफ्ट पासून राईट कडे मूव्ह होतोय. आणि आपल्याला ह्या सी पॉइंटला म्हणजे 4 मीटरला, लेफ्ट पासून 4 मीटरला आपल्याला इन्फ्लुएन्स लाईन डायग्राम काढायची आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला सर्वात पहिले काय करावं लागेल, अतिशय सोपं मी तुम्हाला सांगतो. फर्स्ट स्टेप, ड्रॉ. थोडासा बॅकग्राऊंडला मित्रांनो लहान मुलांचा आवाज येत असेल, आता त्याला आपण काही करू शकत नाही. लहान मुलं हे देवाघरची फुलं असतात जे खाली गल्लीत खेळतात, त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे. असो, लक्ष द्या. ड्रॉ ILD फॉर
बीम ॲट 4 मीटर फ्रॉम लेफ्ट पासून 4 मीटर डिस्टन्स घ्यायचं आहे आणि ID ड्रॉ करायची. तर हा बीमला मी सरळ एक 0 0 वाली लाईन ड्रॉ करतो. आता लेफ्ट पासून 4 मीटर डिस्टन्सला माझा C वाला पॉईंट ड्रॉ करतो आणि बेंडिंग मोमेंट काढायची म्हणजे सरळ वरती जायचं आहे आपल्याला. इथे एक पॉईंट घ्यायचा आहे आणि इकडून ह्या साईडनी जोडायचं आणि ह्या साईडनी जोडायचं. इथली जी व्हॅल्यू असते ती AB/L असते. AB/L असते. हे जर तुम्ही जेव्हा इन्फ्लुएन्स लाईन डायग्राम शिकणार तेव्हा तुम्हाला हे सगळं तुम्हाला लक्षात येईल की हा ट्रायंगलच का असतो ते सगळं शिकवलं जाईल तुम्हाला आणि त्याची व्हॅल्यू AB/Lच का असते हे सगळं तुम्हाला शिकवलं जाईल मित्रांनो. पण हा तो प्लॅटफॉर्म म्हणण्यापेक्षा ही ती प्लेलिस्ट नाही आहे, ही ती सिरीज नाही आहे की ज्या सिरीजमध्ये मी तुम्हाला पूर्ण शिकवेल. इथं माझं काम आहे फक्त MPSC 2023ला झालेल्या पेपरचं तुम्हाला सोल्युशन देणं. तर अतिशय सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतोय. सोल्युशन ऑलरेडी PDF मध्ये तुमच्याकडे आहे. याला आपण A म्हणूया, याला आपण B म्हणूया, याला आपण L म्हणूया. सगळं झालेलं आहे. मग इथे 4 × 8 / 12 इज इक्वल टू 8 चौक 32 आणि 12 / 32 तुमचा आन्सर यायला पाहिजे 2.67. म्हणजे ह्या कोऑर्डिनेटची व्हॅल्यू तुमची किती आली 2.67 आली. ओके, इथपर्यंत ही आपण म्हणूया की ILD फॉर बेंडिंग मोमेंट ॲट C पॉइंटला आपल्याला मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट काढायची आहे. त्याच्यासाठी ही ILD आहे. इथपर्यंत कोणाला डाऊट आहे का मला सांगा. इथपर्यंत डाऊट असेल तर कमेंट करा. ओके, आता काय करायचं मित्रांनो, जरी MPSCने आपल्याला फक्त मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट सांगितली आणि तुमची फार प्रॅक्टिस झालेली आहे आणि तुम्ही त्याच्यात दिग्गज झालेले आहे, तरी पण एवढी प्रॅक्टिस झाली आहे, तुम्हाला सगळं येतं आहे, तरी पण तुम्हाला ॲटलिस्ट 2 केस यूज करायचे आहे, केस 1 आणि केस 2. सर तुम्ही असं काय म्हणताय, तर मित्रा तुला हा लोड दिलेला आहे ना, तर या लोडला या डायग्रामवर ठेवायचं आणि कॉम्बिनेशनमध्ये यूज करायचं. म्हणजे एकदा मॅक्झिमम लोड तुझा मॅक्झिमम ऑर्डिनेटला ठेवायचा, त्याला एकदा ह्या साईडला दुसरा लोड त्याच्या राईट साईडला ठेवायचा, ऑर्डिनेट काढायचे, म्युलर्स ब्रेसिलिओ प्रिन्सिपल यूज करायचा आणि मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट काढायची. ही पहिली केस. त्याच्यानंतर परत ह्याच पॉईंटला मॅक्झिमम ठेवायचा, दुसरा लोड लेफ्ट साईडला ठेवायचा, ऑर्डिनेट काढायचे दुसऱ्या केसमध्ये, परत म्युलर्स ब्रेसिलिओ प्रिन्सिपल वापरायचा आणि मोमेंट काढायची. त्याच्यानंतर नेक्स्ट याच्यात छोटा लोड ठेवून बघायचा, परत ते अशा 4-5 जितके कॉम्बिनेशन तुम्हाला बनवता येतील तितकं कॉम्बिनेशन तुम्ही बनवू शकता. पण सोल्युशन देताना ॲटलिस्ट MPSCला 2 तरी कॉम्बिनेशन करून दाखवा तुम्ही, म्हणजे तुम्हाला ते 10 मार्क देतील. जे की मी तुम्हाला सोल्युशनमध्ये सुद्धा 2 कॉम्बिनेशन दिले. तुम्ही 3-4ही करू शकता, पण ते 2 कॉम्बिनेशन मी अशी केली की त्याच्यातून तुम्हाला मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट भेटून जाते. त्याच्यामुळे तुम्हाला पुढचे कॉम्बिनेशन करायची गरज नाही. आपल्याला मॅक्झिमम सांगितली आहे, मॅक्झिमम उत्तर त्या 2 कॉम्बिनेशनमध्येच येऊन गेलं. त्याच्यानंतरच्या कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला आपल्या डोळ्यांनी दिसतंय की दुसऱ्या कॉम्बिनेशनमध्ये आपले आन्सर कमीच येणार आहे. ते कसं येईल मी तुम्हाला सांगतो, पण ॲटलिस्ट पहिले 2 कॉम्बिनेशन समजून घ्या. मग केस 1 मी आता लिहितोय, लक्ष द्या. थोडं फास्ट वाटत असेल मित्रांनो तर तुमच्याकडे ऑप्शन आहे, तुम्ही स्पीड स्लो करू शकता. स्लो वाटत असेल फास्ट करू शकता. ज्याला काहीच वाटत नाही आहे त्यांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत, आणि परत इकडे या. लक्ष द्या. आता केस 1 सेकंड याच्यात, यूज केसेस टू फाइंड मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट ॲट C. मग आता केस 1 मी काय करतो की पहिल्या केसमध्ये लोड कुठे ठेवतो बघा, परत ती डायग्राम ड्रॉ करतो. आता पहिला जो लोड आहे 120 किलोन्यूटनचा, आपल्याला त्यांनी क्वेश्चनमध्ये असं सांगितलं नाहीये की कोणता लोड लीड करतोय आणि कोणता लोड मागे, म्हणजे कोणता लोड पुढे कोणता लोड मागे, असं काहीच दिलेलं नाहीये. त्याच्यामुळं एवढं डोकं लावायचं नाही. आपल्याला फ्रीडम दिलं MPSCने, फ्रीडमचा फायदा घ्या, पटकन सॉल्व करा, विषय संपवा. आता 120 इथं घेतला, 3 मीटर स्पेसिंग दिली आणि 80चा लोड मी इथं घेतला. ओके, 120च्या पॉईंटचं ऑलरेडी मला 2.67 भेटलंय बघा इथे. फक्त मला आता ह्या पॉईंटला किती कोऑर्डिनेट येईल तो काढायचा आहे.
इथून एवढं डिस्टन्स माझ्याकडे किती आहे 8 मीटर, मला इथून एवढं डिस्टन्स काढायचं आहे मित्रांनो. हे एवढं डिस्टन्स 3 मीटर आहे, तर 8 मधून 3 गेले हे किती उरतात 5 उरतात. ओके, इथे 2.67 आहे, इथे x म्हणूया. आता सिमिलरिटी ऑफ ट्रायंगल सगळ्यांना येतो, हाईट डिवायडेड बाय बेस इज इक्वल टू हाईट डिवायडेड बाय बेस. म्हणजे 2.67 डिवायडेड बाय 8 इज इक्वल टू x डिवायडेड बाय 5. हाईट डिवायडेड बाय बेस इज इक्वल टू हाईट डिवायडेड बाय बेस. म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली चेक करा. इथे x इज इक्वल टू किती आला बघा, x इज इक्वल टू किती आला बघा, x किती आला तुमचा 1.67 आला का चेक करा. 1.67 म्हणजे इथला कोऑर्डिनेट किती आला 1.67. आता काय करायचं, यूज म्युलर्स ब्रेसिलियो प्रिन्सिपल. मग म्युलर्स ब्रेसिलियो प्रिन्सिपल आपल्याला काय म्हणतो, समेशन ऑफ फोर्स इनटू कोऑर्डिनेट. समेशन ऑफ फोर्स इनटू कोऑर्डिनेट म्हणजे जेवढे पण फोर्स असतील 120 गुणिले 2.67 प्लस 80 गुणिले 1.67 किती उत्तर आलं मला सांगा. पहिल्या केसचा आन्सर किती आलं तुमचं 454 किलो न्यूटन डॉट मीटर. ओके, याला आपण फर्स्ट नाव देऊ. आता केस 2 काय, परत एकदा डायग्राम ड्रॉ करायची मित्रांनो. जागेच्या अभावी थोडीशी छोटी काढतोय 3.67. परत एकदा डायग्राम ड्रॉ करायची. ठीक आहे, थोडंसं खाली काढतो. परत एकदा डायग्राम ड्रॉ करायची आहे तुम्हाला. सेम डायग्राम 2.67 सेम. आता इथे 120चाच लोड द्यायचा, पण आता त्या साईडला न घेता ह्या साईडला घ्यायचं. कॉम्बिनेशन यूज करायचं आहे ना आपल्याला. म्हणजे या साईडला 80 किलो न्यूटनचा तुम्हाला लोड घ्यायचा आहे. इथे 3 मीटर डिस्टन्स आहे, इथलं ऑलरेडी तुम्ही काढलं आहे. इथं याला y म्हणूया. इथून एवढं डिस्टन्स तुम्हाला 4 मीटर माहिती आहे, तुम्हाला हे डिस्टन्स 1 मीटर माहिती आहे, कारण की हे डिस्टन्स किती त्या दोघांमधलं 3 मीटर. म्हणजे इथं y ची व्हॅल्यू तुम्ही काढू शकता 2.67 डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू y डिवायडेड बाय 1. म्हणजे y इज इक्वल टू किती आलं काढा. सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल y इज इक्वल टू किती आलं सांगा. y इज इक्वल टू 0.67 आलं का चेक करा. 0.67 म्हणजे ही किती आली व्हॅल्यू 0.67. ओके, मग परत एकदा म्युलर्स ब्रेसिलियो प्रिन्सिपल, परत एकदा हा प्रिन्सिपल तुम्हाला इथं यूज करायचा आहे, जो की समेशन ऑफ फोर्स इनटू कोऑर्डिनेट आहे. मग फोर्स किती आहे माझा 120 गुणिले 2.67 प्लस 80 गुणिले 0.67. याचं उत्तर किती आलं चेक करा. याचं उत्तर कॅल्सीवर चेक करा किती आलं मित्रांनो. तुम्ही पण करा, मी पण करतो. 374 आलं का चेक करा. 374 किलो न्यूटन डॉट मीटर. याला 2 नाव देऊ. असे तुम्हाला कॉम्बिनेशन करायचे. आता नेक्स्ट केस 4 मध्ये काय करणार तुम्ही, 120 च्या ऐवजी 80 इथे ठेवणार, 120 इकडे ठेवणार, इकडे पण सेम करणार, 80 इथे ठेवणार, 120 इकडे करणार. असे कॉम्बिनेशन यूज करायचे. पण तुम्हाला मॅक्झिमम जे आन्सर भेटणार आहे मित्रांनो, बिलीव्ह मी, तुम्ही बाकीचे 2 कॉम्बिनेशन करा, तुम्हाला हेच मॅक्झिमम आन्सर भेटणार आहे. आणि इथं तुम्हाला फुल मार्क भेटून जातात, जेवढे आपल्याला आयोगाने त्या क्वेश्चनला अलॉट केले तेवढे. ओके, मी तसं नोट पॉईंट तुम्हाला लिहून पण दिलेला आहे की तुम्ही अजून कॉम्बिनेशन यूज करू शकता. 2 कॉम्बिनेशन. तुम्हाला फक्त लोड हलवायचे आणि कोऑर्डिनेट काढायचे. आणि सिंपल आहे. कोऑर्डिनेट कसे काढायचे, तर सर याला सिमिलरिटी ऑफ ट्रायंगल यूज करायचा, ट्रायंगलचा रूल यूज करायचा. हाईट डिवायडेड बाय बेस इज इक्वल टू हाईट डिवायडेड बाय बेस. एवढं सोपं आहे मित्रांनो. हे जर तुम्हाला कळालं तर तुम्हाला इथं मार्क घेण्यापासून कोणीच रोखू शकत नाही मित्रांनो. अतिशय सोपा प्रॉब्लेम होता. हे जर उत्तर तुमचं MPSCला आलं असतं तर नक्कीच तुम्हाला पूर्ण मार्क भेटले असते मित्रांनो. मी आपल्या सोल्युशनमध्ये तुम्हाला तिथे नोट पॉईंट लिहून दिलाय PDF मध्ये की तुम्ही अजून कॉम्बिनेशन यूज करू शकता, पण मॅक्झिमम उत्तर तुम्हाला हेच भेटणार आहे. तुम्ही करून बघा, कारण की ऑब्व्हियसली मॅक्झिमम लोडला मॅक्झिमम ऑर्डिनेटनी मल्टिप्लाय करतोय. तेच जरी 80 घेतला तर ऑब्व्हियसली लोड कमी झाला, म्हणजे तुमचं आन्सर पण कमी होणार आहे ना. बस, मग बाकीचे करायची गरज नव्हती. MPSCला जर तुम्ही पेपरला हे 2 केसेस जरी अप्लाय केल्या असत्या तरी 100% तुम्हाला मार्क मिळाले असते. कळतंय का मला सांगा. इथपर्यंत कळालं असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या मित्रांनो. ओके,
अतिशय सोपा आणि 20 मिनिटं लागले फक्त मित्रांनो, हार्डली एकदम सोपा क्वेश्चन होता। आशा करतो सगळं तुम्हाला कळालं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। नेक्स्ट क्वेश्चन आता आपण सक्सेसफुली सेक्शन ए कंप्लीट केलाय। पेपर 1 मधला सेक्शन ए आपला कंप्लीट झाला। आता सेक्शन बी कडे वळूया आपण। सेक्शन बी मध्ये जे पण क्वेश्चन असेल स्ट्रक्चरल सब्जेक्टचे त्या सगळ्यांचं सोल्युशन आपण लवकरात लवकर कंप्लीट करण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून जशी तुमची प्रिलिम्स होईल तुमच्याकडे पेपर 1चं सोल्युशन तयार राहील। जे मला भेटलं नाही मित्रांनो, जेव्हा मी 23चा अभ्यास करत होतो मला PYQ स्वतः सॉल्व करावे लागले, मला रेडीमेड कुठलं भेटलं नाही। त्यानी प्रेरित होऊन तुमच्यासाठी प्रिलिम्सच्या समताच खेपी मागचे PYQचं सोल्युशन आणण्याचा माझा अट्टाहास आहे आणि तो मी नक्कीच कंप्लीट करणार मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा, सबस्क्राईब करा चॅनलला, बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून व्हिडिओचे अपडेट तुम्हाला येत असतील। ओके, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।